4 मे 2024 आज आचार्य अत्रे कट्ट्यावरील कृतज्ञता पुरस्कारात नर्मदा नवनिर्माण संस्थेच्या संस्थापिका मेधाताई पाटकर यांना आशिदा इलेक्ट्रॉनिक्सच्या आशाताई कुलकर्णी या सामाजिक कार्याला मदत करतील। आजच्या आपल्या या कृतज्ञता पुरस्कार सोहळ्याची पहिली संस्था नर्मदा नवनिर्माण अभियान। आपण खरंच कट्टेकरी किती भाग्यवान आहोत की अशा सामाजिक संस्थाचे संस्थापक आपल्या कट्ट्यावर येऊन गेलेत आणि या सगळ्यांना आपण प्रत्यक्ष भेटू शकलो आहे। आज सुद्धा नर्मदा नवनिर्माण अभियानच्या संस्थापिका मेधाताई पाटकर खरं तर त्या अतिशय व्यस्त असतात, आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण तरीसुद्धा त्या वेळात वेळ काढून आज इथे उपस्थित राहिल्या आहेत। खरोखर आपण कट्टेकरी खूप खूप भाग्यवान आहोत। झुंजार नेत्या लढवय्या मेधाताई पाटकर सगळ्यांनाच माहिती आहे। खरं तर त्यांचा परिचय सर्वांनाच आहे, पण तरीसुद्धा माहीत नसलेला परिचय मी थोडासा थोडक्यात करून देते। सामाजिकदृष्ट्या सक्रिय आणि स्वातंत्र्याच्या भावनेने ओतप्रोत अशा कुटुंबात मेधाताई वाढल्या। त्यांचे वडील वसंत खानोलकर स्वातंत्र्य सेनानी आणि कामगार संघटनेचे नेते होते। त्यांच्या घरी लहानपणापासून त्यांनी वडिलांनी घेतलेल्या मीटिंग्स मेधाताईंनी बघितल्या आहेत। तर ह्या मीटिंग्स घेणं, एखादा प्रश्न समजून घेणं, त्याचा पूर्ण अभ्यास करणं आणि अत्यंत परखडपणे त्याबद्दल भूमिका मांडणं हे सर्व मेधाताईंनी त्यांच्या वडिलांकडूनच घेतलं आहे। त्यांची आई इंदुताई खानोलकर या स्वाधार या मृणालताई गोऱ्यांनी त्यांच्या इंदुताईंसारख्या इतर सहकारी मैत्रिणींच्या मदतीने जी संस्था स्थापन केली होती, ही संस्था स्त्रियांच्या प्रश्नाला वाहिलेली संस्था आहे। तर इंदुताई या संस्थेच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या। पालकांच्या विचारांचा मेधाताईंच्या जडणघडणीवर खोल परिणाम झाला आहे। मेधाताईंनी रुईया कॉलेजमधून BSc केलं आणि मग त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेमधून त्यांनी सामाजिक कार्यात MA केलं। त्यानंतर 7 वर्ष मुंबईतील विविध स्वयंसेवी संस्थांमध्ये त्यांनी काम केलं। काही काळ टाटा सामाजिक शास्त्र संस्थेत शिक्षकाचे कामही त्यांनी केलं आहे। मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये 5 वर्ष आणि गुजरातच्या ईशान्येकडील आदिवासी जिल्ह्यांमध्ये 3 वर्ष स्वयंसेवी संस्थांसोबत मेधाताईंनी काम केलं। नर्मदेच्या खोऱ्यात काम करताना त्या गावोगाव पायी फिरायच्या, लोकांशी बोलायच्या। त्यांना वेगवेगळ्या आदिवासी भाषा अवगत आहेत आणि त्यामुळे आदिवासींशी संवाद साधण्यास आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यास त्यांना मदत झाली। बाबा आमटे मेधाताईंना डॉक्टर ऑफ इंडिया म्हणत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात येथील गावांमध्ये त्यांनी निवासी आणि दिवसाच्या शाळांची व्यवस्था निर्माण केली। त्या शाळांना जीवनशाळा असं संबोधलं जातं। त्यांच्या या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली। अशा या लढवय्या मेधाताई आपल्या सर्वांना परिचित आहेत, पण या लढवय्या मेधाताईंच्या पलीकडे सुद्धा एक मेधा पाटकर आहेत। त्याची मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देणार आहे। ह्या लढवय्या मेधाताईंच्या पलीकडच्या मेधा पाटकर ह्या जगण्यावर प्रेम करतात। रुईया कॉलेजमध्ये असताना त्या नाटकामध्ये काम करायच्या, कविता करायच्या। एवढेच नाही तर मेधाताई सुरेल गातातही। आत्ताच्या त्यांच्या या व्यस्त दिनक्रमात कुठलेही छंद जोपासण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो, पण तरीसुद्धा आजही कुठलाही अंक हातात आला तर पहिल्यांदा कवितेचं पान चाळलं जातं। आपल्या सहकार्यांना, कार्यकर्त्यांना स्वतःच्या हाताने मनापासून पत्र लिहिणं त्यांना फार आवडतं। त्यांच्या या सवयीमुळे अनेक माणसं त्यांच्याशी जोडली गेली आहेत। आता त्यांना मिळालेले पुरस्कार, या पुरस्कारांची यादी खूप लांबलचक आहे, पण मी काही मोजकेच पुरस्कार तुम्हाला वाचून दाखवणार आहे। 1991 हक्क उपजीविका पुरस्कार म्हणजे राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड, याला पर्यायी नोबल पारितोषिक असं मानलं जातं।
नर्मदा बचाव आंदोलनासाठी बाबा आमटे यांच्यासोबत संयुक्तपणे त्यांना हा पुरस्कार मिळाला. पुरस्कारात मिळालेल्या रकमेचा त्यांनी जनसहयोग ट्रस्ट नावाचा एक ट्रस्ट स्थापन केला आहे आणि या ट्रस्टमार्फत आदिवासी भागामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आर्थिक मदत केली जाते. 1992 गोल्डमन पर्यावरण पुरस्कार, 1995 BBC इंग्लंडद्वारे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय राजकीय प्रचारकासाठी ग्रीन रिबन पुरस्कार, 1999 ॲम्नेस्टी इंटरनॅशनल जर्मनी त्यांच्याकडून मानवाधिकार रक्षक पुरस्कार, 1999 विजिल इंडिया मूवमेंट M.A. थॉमस राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार, 1999 पर्सन ऑफ द इयर BBC, 1999 दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, 1999 शांततेसाठी कुंडललाल पुरस्कार, 1999 महात्मा फुले पुरस्कार, 2001 बसवश्री पुरस्कार, 2013 मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार, 2014 सामाजिक न्यायासाठी मदर टेरेसा पुरस्कार. असे खूप पुरस्कार आहेत, पण हे त्यातले काही प्रमुख पुरस्कार. तर अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या मेधाताई, पण व्यक्तिमत्व इतकं हरहुन्नरी बहुआयामी आणि उत्तुंग असलं तरीसुद्धा आपण सर्वजण बघताय की त्या किती साध्या आहेत. मेधाताईंचं म्हणणं हेच आहे आणि कायम त्या तशाच वागत आल्या आहे की आपलं हे आयुष्य आणि आपलं योगदान इतकं छोटं आहे की सतत नम्रच राहावं आणि करता येईल तेवढं करत राहावं आणि त्याप्रमाणेच त्या आयुष्यभर वागत आलेल्या आहेत आणि त्यांचं कार्य त्यांनी चालू ठेवलेलं आहे. आपण मेधाताईंना असं ओळखत होतो, पण आज ही एवढी मोठी ओळख झाल्यावर तर मला म्हणजे एखाद्या व्यक्तिमत्वामधले एवढे सुद्धा पैलू असू शकतात. ग्रेट, खूप आनंद झाला. आजचा महत्त्वाचा मुख्य कार्यक्रम तो म्हणजे कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करणं. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे आचार्य अत्रे कट्ट्याचा कृतज्ञता पुरस्काराचं स्वरूप असतं 1 लाखाचा धनादेश, आचार्य अत्रे कट्ट्यातर्फे स्मृतिचिन्ह आणि कट्ट्याचं एक पुस्तक. तर मी आशाताईंना विनंती करीन की त्यांनी मेधाताईंना धनादेश सुपूर्द करून कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करावं आणि आचार्य अत्रे कट्ट्याच्या राधा कर्णिक यांनाही मी विनंती करते की त्यांनी स्मृतिचिन्ह आणि पुस्तक देऊन मेधाताईंना सन्मानित करावे. त्यांचेच सहाय्यक शरद जोशी सर पण त्यांना जॉईन होतील, त्यांचे सहयोगी नर्मदा नवनिर्माण अभियानाचं नक्की कार्य काय हे जाणून घ्यायला आपण सगळेच उत्सुक आहोत. त्यामुळे मी मेधाताई आणि तुमच्यामध्ये अधिक काळ थांबू इच्छित नाही. मी मेधाताईंना विनंती करीन की त्यांनी आपलं इथे मनोगत व्यक्त करून आम्हाला कार्याची माहिती द्या. आपल्या सर्वांना एक जोरदार जिंदाबाद. 23 वर्ष सतत एका कट्ट्यावरती उद्यानाच्या मध्यभागी अशा प्रकारचं चर्चा चर्वण आणि चिंतन चालवणं आणि यासाठी विविध समुदायातील आणि विविध विचारांचे सुद्धा असतील, पण अशा सर्वांचं उपस्थित राहणं आणि आमच्यासारख्यांचं जरा जास्तीच वर्णन करणं हे सगळं खूपच नव्याने प्रभावित करणारं आहे. आचार्य अत्रेंना विनम्र श्रद्धांजली वाहते. त्यांच्याबद्दलचेही अनेक अनुभव आहेत. अत्यंत वरिष्ठ आणि स्पष्ट वक्ते, लेखक, पत्रकार आणि उकई धरणाच्या धरणग्रस्तांचा प्रश्न उठवणारे असे होते आचार्य अत्रेंचे. आणि त्यांच्या प्रेरणेसह हा कट्टा चालवणं
हे सुद्धा एक फार विशेष गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर गेल्या 2 वर्षापासून आपण कुठल्या आपल्याला भासलेल्या भारलेल्या अशा भावलेल्या अशा सामाजिक कार्याला हातभार लावण्याचं जे सुरू केलं आहे अनेक दात्यांच्या मार्फत, त्याबद्दलही आपल्याला धन्यवाद देते. हा पुरस्कार आणि आमचं कार्य हे एका व्यक्तीचं असूच शकत नाही, हे काही आपल्याला सांगण्याची गरज नाही. आज दुःखद असं झालं की आमच्या एका शिक्षकांनी सुट्टी लागल्यामुळे जीवनशाळांना आपल्या घरी पहाडामध्ये गेले होते. त्यांना यायचं म्हणून तिकीट काढून सगळं हे करून सुद्धा ते येऊ शकले नाहीत. आमच्या 2 कार्यकर्त्या परवापर्यंत इथे होत्या, पण आज त्यांना मुंबईत राहणं शक्य नव्हतं. पण तरीसुद्धा आज इथे आमचे अनेक समर्थक सहयोगी पण हजर आहेत. आज अचानक शरद जोशींच्या बरोबर शरद कांबळे इथे येऊन पोचले. अगदी रिटायर्ड अकाउंटंट्स आणि आमची सगळी पुस्तकं त्यांच्या हातात देऊन मोकळं होणं अशा प्रकारचे हे, तेव्हा आज अगदी योग्य वेळेला आले. आणि आमच्या इथले ठाण्यातले अनेक सहयोगी, संजय मंगला गोपाळ, जगदीश खैरालिया, आमच्या श्रमिक जनता संघाचे महासचिव, आणि अगदी सुप्रियाताई स्वाधार संस्थेच्या, आमच्या पूजाताई, आमच्या घर बचाव घर बनाव आंदोलनाच्या, कुणाकुणाची नावं घेऊ, मधुवंतीताई सप्रेंसारख्या साहित्यिकासुद्धा इथे पोचलेल्या आहेत. हेमलताताई कदम आहेत, अनिल सावंत आहेत, जवाहर नागोरी आहेत. पण त्याचबरोबर अगदी माझ्या जुन्या मैत्रिणींना अरुणाताई आणि नंदिनीताई इथे भेटण्याची आपण संधी दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आपण जाणताच की नर्मदा बचाव आंदोलन हे एक नर्मदा बचाव मानव बचाव या घोषणेसह नाही तर या संकल्पासह 1985मध्ये सुरू झालं. आमचं 39वे वर्ष आता पूर्ण होणार आहे. आणि ह्या सगळ्या काळामध्ये जे मुद्दे उठले ते मुद्दे विस्थापितांच्या नजरेतून उठवले गेले. कारण ज्या 1312 किलोमीटर नर्मदेचं पावित्र्य सगळेजण मानतात, हजारो लोक परिक्रमा करतात, त्यामध्ये 80% महाराष्ट्रातले असतात. आज त्यांना चालायला सुद्धा वाट नाही आहे नर्मदेच्या किनाऱ्यावरून. ते आज बिल्डिंग्सच्या जंगलातून चालतात, डोंगरावरच्या जंगलातून कमीत कमी. पण एवढंच नव्हे तर ह्या नर्मदेवरती 30 मोठी धरणं, 135 मध्यम धरणं आणि या मोठ्या धरणांमध्ये 2 महाकाय धरणं, ज्यापैकी एक सरदार सरोवर, तिथून सुरुवात झाली. कारण नर्मदेच्या खोऱ्यात नव्हे पण गुजरातच्या आदिवासी क्षेत्रात मी जेव्हा काम करायला गेले, मुंबईतल्या गरीब वस्त्यांमधून निघून मुळामध्ये जावं म्हणून, तर त्यावेळेला तिथे सगळी हकीकत कळली. आणि त्यावेळेचं सरकार संवादशील होतं. त्यांनी सगळे रिपोर्ट दिले. मी मागितले ते अमरसिंग चौधरींनी. मला एका घरातल्या माळ्यावर बसून वाचावे लागले, कारण कोणीतरी थोडंसं घाबरत होतं. पण ताई नर्मदेवरती असं बोलू नका बरं का. काय हो, मी आधी अभ्यास तर करू द्या. आणि ज्या वेळेला लक्षात आलं की जे किमान अभ्यास करायचे असतात कुठल्याही विकास परियोजनाच्या संबंधात, ते अभ्यासही पूर्ण न होता विश्व बँकेने एका लांबलचक सूचीसह त्यांना मंजुरी दिली होती. दीज आर दी प्रोजेक्टाइज स्टडीज विच वुड बी कम्प्लिटेड लेटर ऑन असं म्हणून. हे इतकं गंभीर प्रकरण होतं की आम्ही सुद्धा चकित झालो. आणि आदिवासी पहाडी क्षेत्रातली गावच्या गावं चालत चालत ज्या वेळेला जाणलं की त्यांना कोणी विचारलंसुद्धा नव्हतं, कोणी सांगितलंसुद्धा नव्हतं की त्यांचं गाव बुडणार, त्यांचं जंगल बुडणार, त्यांची नदी त्यांच्याकडून हिसकावून घेतली जाणार, त्यांची शेती अगदी पहाडावरची उतारावरची असेल की मधली असेल ती जाणार. अशा परिस्थितीमध्ये त्यांचं संघटन बांधणं आणि मग नर्मदा बचाव मानव बचाव हा संकल्प त्या सगळ्यांनी मिळून व्यक्त करणं, हे आमचं काम सुरू झालं. आणि मग महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पोहोचलं. साथींनो, आपल्याला माहिती आहे की मोठी धरणं ही एक विकासाची संकल्पना आहे. आणि टेनेसी व्हॅलीवरून अमेरिकेच्या आपण सुरुवात केली भारतामध्ये. भाकरा नानगलसारखं धरण, ज्याला जवाहरलाल नेहरूंनी आधुनिक मंदिर म्हटलं होतं आणि नंतर नाकारलं होतं, हे सांगायला की दिस इज डिसीज ऑफ जायजँटिसिझम, जे V.R. कृष्णा अय्यरसारख्या न्यायाधीशांनी त्यांना सांगितलं होतं मंचावरून केरळमध्ये. आणि आज अमेरिकेने 1951 धरणं तोडून नद्या खुल्या केल्या आहेत आणि युरोपच्या देशांनी 4000च्या वर धरणं तोडली आहे. पण आपल्या भारताने अजूनही ती संकल्पना आणि ती विकासाच्या मार्गावरून परतणं केलेलं नाही. पण या इथे आमचा मग मोठा संघर्ष उभा राहिला. विश्व बँकेने
आंतरराष्ट्रीय फार हाय पॉवर कमिटी नेमली. त्याच्यात कॅनडाचे जज होते, इकॉलॉजिस्ट होते, अँथ्रोपॉलॉजिस्ट होते, UNDPचे व्हाईस प्रेसिडेंट त्याचे अध्यक्ष होते. आणि त्या सर्वांनी हे रिपोर्टमधून जाहीर केलं, जो रिपोर्ट आज क्लासिकल डॉक्युमेंट म्हणून अनेक देशात वापरला जातो, की या प्रोजेक्टचं प्लॅनिंगही झालेलं नाही आहे, या प्रोजेक्टच्या लाभांचं गणित चुकीचं आहे आणि ह्या प्रोजेक्टच्या विस्थापितांचं पुनर्वसन शक्य दिसत नाही. आणि त्यामुळे विश्व बँकेला शेवटी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मध्ये मतदान घेऊन आपला फंड थांबवायला लागला. पण भारताने, सरकारांनी एक राजकीय मुद्दा बनवून सामाजिक आर्थिक व्यवस्था नाकारून एक प्रकारे मुद्दे हे धरण पुढे नेलं. पण हे धरण सुप्रीम कोर्टाने 4 वर्ष थांबवलं. सुप्रीम कोर्टाने पहिला निर्णय दिला, त्याच्यामध्ये ज्यांनी 6 वर्ष हिअरिंग केलं त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे धरण पुढे आत्ता जाता कामा नये, इंटरडिसिप्लिनरी पॅनेल बनवा, सगळ्याचा अभ्यास करा, मगच निर्णय घ्या की हे धरण व्हायचं की नाही. आज जे जे मुद्दे आम्ही उठवले होते ते सगळे खरे ठरलेले आहेत. पर्यावरणीय परिणाम इतके गंभीर आहेत, तितकेच सामाजिक आघात हे गंभीर आहेत. विस्थापन म्हणजे केवळ घर इथून इथे हलवायचं, एखादी मूर्ती आपण हलवतो तसं नसतं. सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय परिवेशामधून कुठेतरी उखडलं जात असतं. अगदी आमची गरीब वस्ती अंबुजवाडी मालाडची तोडली गेली. काल मी मानव अधिकार आयोगात उभे होते. त्यांची स्थिती तुम्ही पाहिली तर तुम्ही डोळ्यातून अश्रू ढाळल्याशिवाय राहणार नाही. पण हे आदिवासींचं जे काही कर्तृत्व आणि एकूण नेतृत्व होतं, त्यांच्यामुळे आणि आमचे एक एक युवा कार्यकर्ते आमच्याशी जोडले गेले, म्हणून आमचे ताकदवर संघटन उभी राहिलं. आणि हा संघर्ष पुढे जात जात केवळ विश्व बँकेनेच पाय मागे घेतला नाही, तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा अनेक आदेश दिले. आणि जो ट्रायब्युनल अवॉर्ड होता, 3 राज्यांमध्ये आधी भांडण होतं म्हणून कृष्णाचा गोदावरीचा आहे तसा, त्या ट्रायब्युनल अवॉर्डप्रमाणे पुनर्वसन पूर्ण झाल्याशिवाय कुणाची संपत्ती, घर असो की शेती असो, बुडवायची नाही असा स्पष्ट कायद्याचा आदेश. आणि कमीत कमी 4 मोठे आदेश आहेत न्यायालयाचे. तरीसुद्धा काय झालं आहे हे सांगायचं तर तुम्ही ते प्रदर्शनच आमचं जाताना जरूर पाहून जा, की आधी गावं कशी होती, मग बुडीत कसं आलं, मंदिरं बुडाली, मशिदी बुडाल्या, आदिवासींची देवेधरणे बुडाली, घरं बुडाली, जंगलं बुडाली, जमिनी बुडाल्या. आणि मोठमोठ्या गावांचा मध्य प्रदेशामधला प्रदेश जिथे 700 ते 3,000 घरं होती, तिथली सुद्धा गावं बुडाली. 244 गावं आणि 1 नगर बुडीतात येणार असताना, त्यांच्या पुनर्वसनाची योजना नसताना, 214 किलोमीटरच्या जलाशयातल्या क्षेत्रामध्ये मैदानी आणि पहाडी, निमाड आणि पहाड यांची एकता बांधून लढल्याशिवाय, आणि त्यामध्ये महिलांचं सगळ्यात जास्त कर्तृत्व आणि नेतृत्व, महिला कार्यकर्तेच नाही, आमच्या महिला, आमच्या मछुआरा महिला, जहाँ जमीन डुबी हमारी, पाणी मछली कैसे तुम्हारी, असं विचारणार आहे. आणि लढेंगे तो जितेंगे ही घोषणा नर्मदेच्या घाटीतून उमटायला या सगळ्यांचं कर्तृत्व कामी आलं. पण हा संघर्ष चालू असतानाच जे एक एक मुद्दे आम्ही तिथले पाहिले, तो इतिहास हा सगळीकडच्या आदिवासींचा आहे. वनवासी कल्याण आश्रमात जर काही काम करतायत तर त्यांना माहितीच असेल, आम्ही वनवासी म्हणत नाही केवळ, पण आदिवासी म्हणजे मूळ निवासी. पण UNच्या ह्युमन राईट्स कमिशनमध्ये मला प्रश्न विचारला गेला होता, तुम्ही मूळ निवासी म्हणजे इंडिजिनस कम्युनिटी कसं काय म्हणता? म्हणजे आदिवासीचा अर्थच आहे मूळ निवासी. पण ती लिबियाची अध्यक्षा जी बसलेली होती, तिने मग भारताच्या राजदूतांना खाली बसवलं आणि म्हणाल्या ऐका आधी त्यांचं. आणि मग मला ILOचं एक कन्व्हेन्शन दाखवावं लागलं की अहो याच्यात सुद्धा इंडिजिनस/ट्रायबल असं लिहिलेलं आहे. आम्ही ट्रायबल हा शब्द वापरत नाही, कारण आदिवासी म्हणजे काही वन्य पशु नाही आहेत, आदिवासी म्हणजे मूळ निवासी आहेत. तेव्हा जल जंगल जमीन कोणी छे, अमरी छे, अमरी छे, अशा प्रकारच्या घोषणा या आपला अधिकार आहे हे सांगत केवळ दिल्या गेल्या नाहीत, तर अंमलात उतरवल्या गेल्या. आणि म्हणून आज वन अधिकार कायदा यावरती आमचं काम वर्षानुवर्ष चाललेलं आहे. एकाच तालुक्यामध्ये धडगाव नावाच्या 178 गावांना वन अधिकार आम्ही घेतला, तोही सामूहिक वन अधिकार, म्हणजे गावातल्या दगडावरती, गावातल्या पाण्याच्या झऱ्यावरती गावाचा पहिला अधिकार. म्हणून लोकसभाचा निवडणूक दरवाजात आहे, पण मी राजकीय बोलणार नाही, घाबरू नका ताई. पण लोकसभाचे ऊंची ग्रामसभा ही आमची घोषणा नाही, हा आमचा विचार आहे. आणि म्हणून विकेंद्रित विकास नियोजन जर झालं तरच जल जंगल जमीन वाचेल, नाहीतर ऑक्सिजन कुठून मिळेल हो, व्हायरस अटॅक झाले. केवळ वॅक्सिनेशननी जगत नाहीत तर मृत्यूही भोगतात, हे आज साबित झालेलं आहे.
पण हे हिरवे व्हेंटिलेटर्स हेच ऑक्सिजन देतात, तेव्हा लोक जगतात. तेव्हा हे सगळे वाचवणारे कोण आहेत? समता, सादगी, स्वावलंबन या 3 विषयांना आणि 3 उद्देशांना धरून जगणारे तेच आहेत आदिवासी. आणि आदिवासींच्या बरोबरच पूर्ण मैदानी क्षेत्रामधल्या गावागावामध्ये आम्ही पाहिलं की 40% तर भूमिहीन आहे. भूमिहीन म्हणजे कर्तृत्वहीन नाही, म्हणजे रोजगारहीन नाही. त्याच्यामध्ये मच्छवारे आहेत, त्याच्यामध्ये कुम्हार आहेत, त्याच्यामध्ये नावडीवाले आहेत. सगळ्यात पहिला आदी मानव जिथे जन्म झाला ते नर्मदाचं खोरं. मोहेंजोदडो आणि हडप्पा नाही, हे आता पुरातत्व शास्त्रज्ञांनी ठिकठिकाणी लिहिलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे आशियातला पहिला शेतकरी जन्मला, आमचा संयुक्त किसान मोर्चा आहे, कॉर्पोरेट्सनी भूमी हस्तगत करू नये, बळकावू नये म्हणून चाललेला. पण पहिला शेतकरी जन्माला आला ते चिखलदा गाव तुम्ही इथे बघाल ध्वस्त झालेला आहे. फक्त तिथे खालची गांधीजींची मूर्ती आम्ही उपर चढवली आणि तिथे ठेवली आहे. त्यामुळे असं वाटतंय की चिखलद्यात गांधीजी जिवंत आहेत. पण गांधीजींची प्रेरणा स्वराज्याची, स्वशासनाची, विकेंद्रित नियोजनाची ही आज जिवंत आहे का, याबद्दल आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि म्हणून जन आंदोलन की क्या है बात, संघर्ष निर्माण साथ साथ, ही घोषणा आम्ही का केली? कारण संघर्षाबरोबर निर्माण जर केलं नाही तर मग खरा मार्ग कसा मिळणार? शाश्वत विकासाचा, समतेचा, स्वावलंबनाचा, रोजगार निर्माणाचा आणि जंगल जमीन नदी वाचवण्याचा हा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे आज. म्हणूनच निर्माणाचं जे कार्य आम्ही सुरू केलं त्यासाठी इन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ पीपल्स मुवमेंट असं ज्याला म्हणतात, की जन आंदोलन चालत असताना शेवटी त्यालाही काही संस्थात्मक रूप द्यावं लागतं. तेव्हा आम्ही ज्या जीवनशाळा सुरू केल्या 91-92मध्ये, ज्याची आज 30 वर्षही पूर्ण होऊन गेलेली आहेत, ज्यातून 6000 आदिवासी मुलं पहिल्या पिढीतली शिक्षित पिढी अशी जी बाहेर पडलेली आहेत, कोणी फॉरेस्ट गार्ड झालं आहे, कोणी इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये काम करत आहे, आमचे शिक्षक झालेत अनेक, आमचे मच्छीमार कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक झालेले आहेत, अनेक सामाजिक कार्यकर्ते झालेले आहेत. पण या सगळ्या 6000हून अधिक मुलांचं कर्तृत्व जे आहे ते सुद्धा केवळ सरकारी नोकऱ्यांमध्ये लागून पुढे नाही येऊ शकत. आणि म्हणून आजही ते आमच्याबरोबर जोडलेले आहेत. त्यातल्या ॲथलेटिक्सपैकी गुलाब सिंगला 52 गोल्ड मेडल्स मिळालेली आहेत, भीमसिंगला 25 गोल्ड मेडल्स मिळाले आहेत. आजही अनेक आमचे मेडल्स मिळवत आहेत. आणि बालवाडीपासून ते गडचिरोलीपर्यंत, जे बालेवाडीपासून पुण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. पण जे शिक्षण जीवन शिक्षण आहे, जे आदिवासींच्या संस्कृतीचं केवळ वर्णन नव्हे तर चिंतन करायला मुलांना देतो, ते त्यांच्या पावरी आणि भिलारी भाषेतून त्याच्याशी मध्य प्रदेशमधल्या एका शाळेमध्ये हिंदी आणि बाकीच्या 6 आमच्या महाराष्ट्रातल्या शाळा आहेत त्यातले मराठी, हे जोडूनच आम्ही शिक्षण देतो. जास्त शाळा होत्या, तुम्ही आज आम्हाला लक्षाधीश बनवलं असं कुणाला वाटेल, पण आम्हाला 1000 मुलं शिक्षक यांना खाणे घालण्यासाठी फार सहयोगाची आवश्यकता असते. आणि जनसहयोगाच्याच आधारावरती विदेशी पैशाला, पुरस्काराच्या कुठल्याही रकमेला सुद्धा आम्ही हात लावलेला नाही. खोटे आरोप कानी येतील तर तुम्हीही घाबराल, म्हणून मी स्पष्टता करते. आणखीन प्रश्न असतील तर तुम्हाला उत्तर देते. पण या प्रकारे आमचे जे सहयोगी आहेत, इथे मीनाताई बसलेले आहेत, आमच्या विजयाताई चव्हाण, आमच्या परवीनताई जहांगीर, या ज्यांना काही एक पैशाची गरज नाही आहे, त्या निस्वार्थी आमच्या ट्रस्टीज आणि विश्वस्त होतात आणि मदत करतात. ठाण्यातले लोकसुद्धा, अगदी MH हायस्कूलचे शिक्षकसुद्धा मदत करतात. आणि आज तुम्ही आम्हाला हे सर्व कार्य पुढे न्यायला मदत केलेली आहे. पण जीवनशाळा म्हणजे जीवन शिक्षण देणाऱ्या शाळा. आणि आमचे सगळे शिक्षक हे आदिवासी भाषा बोलणार आहेत. आदिवासी भाषेमध्ये आमरा काण्या म्हणजे मायथॉलॉजिकल स्टोरीजचं पुस्तक आम्ही छापलं. तसंच अक्षरान ओळखाण म्हणजे कमळ म्हटलं, पार्टीचं बोलत नाही आहे, घालू नका. कमळ म्हटलं तर आदिवासींना कळणारच नाही ना, कधी बघितलेलंच नाही. तेव्हा कुकडा म्हटलं तरच आदिवासींना कळतं म्हणजे काय, आणि खाटलो म्हटलं तरच त्यांना कळतं की म्हणजे काय. तर अशा प्रकारे अक्षरान ओळखाण पासून ते मायथॉलॉजिकल स्टोरीजपर्यंत कसं शिकवावं, कृतिशील कार्यक्रम कसा करावा, यासाठी अनेकांनी योगदान दिलेलं आहे. अनेकांनी, अगदी त्या लीलाताई पाटील, अक्षरनंदन शाळेनी, अनेकांनी आम्हाला सहाय्य केलेलं आहे. सरकारी साहित्य विशारदांनी सुद्धा सहाय्य केलेलं आहे. आणि ह्या जीवनशाळेंवरती संपदा वागळेंसारख्यांनी लेखन केल्यामुळे आमचे सहयोगीसुद्धा वाढलेले आहेत.
पण केवळ जीवनशाळांचं शिक्षणच नव्हे, तर या शिक्षणातून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तसं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, या दिशेने आम्ही या तरुण पिढीला नेऊ इच्छितो. आणि ही जी दिशा आहे ती दिशा कुठली आहे? ही दिशा आहे खऱ्या विकासाची, शाश्वत विकासाची, ज्याच्यामुळे आज क्लायमेट जस्टिसचा आग्रह धरावा लागतोय. आज आपण प्रत्येकजण जर थोडासा पंखावरती नसेल तर घामेघूम होऊन जातो. मग आम्हाला पुनर्वसनासाठी कसं लढावं लागलं? आज पुनर्वसनाचं आमचे 38 वर्ष पूर्ण झाली. का लढावं लागलं? लढण्यासाठी लढलो नाही आणि पुरस्कारांसाठी लढलो नाही, पण ज्यांना उल्लेखलंही जात नव्हतं विस्थापित म्हणून, अशा सगळ्यांसाठी, कुंभारांसाठी, बोटपांसाठी, खेतमजुरांसाठी, एकेकांसाठी आदेश काढवत आम्हाला पुनर्वसनात आज 50,000 कुटुंबांचं पुनर्वसन साध्य करता आलेलं आहे. नाही, टाळ्या वाजवू नका. तुम्ही त्याचे सगळे काही फोटोग्राफ्स पाहाल, अगदी शेवटी लावलेले होते, मी सेट देऊन गेले होते. पण त्याच्या पलीकडेही आजही काही हजार कुटुंब बाकी आहेत. टीन शेडमध्ये पडलेली आहेत. हां, ही शेवटची जी 2 फोटो आहेत, ही आमचे महाल बघा कसे उभे राहिले, पुनर्वसन स्थळ. आदिवासींची कच्च्या घरांची आहेत, पण तिथेही आता विटांची पक्की घरं बनवली आहेत. पण आम्हाला तर रेत आणि सिमेंट यापासून सुद्धा नद्या वाचवायच्या आहेत, देशाची भूमी वाचवायची आहेत. म्हणून आम्ही पर्यायांवरती जे काम करू इच्छितो त्यामध्ये आता आम्ही पर्यायी गृहनिर्माणाचं कामही डेमॉन्स्ट्रेटिव्ह घरं बांधून सुरू केलेलं आहे. आपल्याच कोल्हापूरच्या एका तरुणांनी लॉरी बेकरचं शिक्षण घेऊन आम्हाला प्रत्येक मुद्द्यांमध्ये पर्यायांचा अभ्यास करावा लागला आहे आणि पर्यायांचा ध्यास घ्यावा लागलेला आहे. पाण्याचं विकेंद्रित नियोजन कसं करावं हे सुद्धा, आणि अगदी स्वास्थ्य, केवळ मोठमोठ्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये 5 किलो धान्यावर 8 दिवस जगणारे हे जाऊ शकतात का? एक आयुष्यमान कार्ड आणि त्याच्यावरती सुद्धा लगेच हॉस्पिटलवाले 3-5 दिवसामध्ये बिल बनवतात की यांना मिळणारच आहेत 5 लाख, तर घ्या ना. आम्हाला पाहिजे आहे प्रत्येक गावात आणि शहराच्या वस्तीमध्ये दवाखाना, आणि त्यामध्ये पॅरामेडिकल वर्कर्सचं जास्त स्थान. हे सगळं करताना आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं योगदान आज ते इथे येऊ शकले नाहीत. आमची लतिका राजपूत राज्याच्या गाभा समितीची सदस्य आहेत, नंदुरबार जिल्ह्याचे सगळं प्रतिनिधित्व करते. कुणालाही गरोदर महिलेला झोळीमध्ये घालून आणावं लागतं, चालून किंवा मोटरसायकलवर ठेवून. त्यामध्ये कधी मृत्यू झाले आहेत, कधी बाई पडलेली आहे, कधी पोचेपर्यंत तिचा गर्भपात झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळेला तत्काळ कृती कार्यवाही करणं, सरकारला काम करायला भाग पाडणं, हे वेलफेअर स्टेट म्हणजे कल्याणकारी राष्ट्र आहे असं आपण म्हणतो. पण संविधानाने दिलेला जगण्याचा अधिकार, आजीविकेचा अधिकार ज्यांना मिळत नाही त्यांच्या नजरेतून एक प्रकारे संविधान तुडवलं जातं. म्हणून स्वास्थ्यामध्ये पण आमचं काम चालू आहे. राशन मिळत नसेल, मध्य प्रदेशामधल्या एक आता 19 मार्चचा सुप्रीम कोर्टाचा आदेश आलेला आहे की अंगठा चालत नाही मेहनतकश महिलेचा, म्हणून तिला राशन मिळत नाही. किती दुर्दैव आहे पहा. जिला खरं पहिलं राशन मिळायला पाहिजे आणि 5 किलो नाही, 2013च्या कायद्याप्रमाणे 15 किलो राशन, थोडी तरी डाळ, थोडं तरी तेल मिळायला पाहिजे. हो वारे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, असे घोषणा आमच्या बायका देतात. कोणत्या बायका? ज्यांना भुकेलच झोपावं लागतं आणि पोरासाठीच काहीतरी करावं लागतं. तेव्हा अशा सगळ्या कामांना आम्ही भिडलो आहोत. पण आजही आमच्या पुढे कुठली चुनौती आलेली आहे हे मी तुम्हाला सांगून थांबणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे विस्थापितांचं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झालं त्याची सगळी गाथा एकेकाने गायलेली या बहुजन गाथा या पुस्तकामध्ये आमच्या आहेत, ज्याच्यामध्ये आमच्या काही तरुण समर्थकांनी इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत. आणि आमचे देवराम भाई ज्यांच्यावरती 184 खोट्या केसेस घातल्या गेल्या, सगळ्या रद्द झाल्या. आमची देडली बाई, आमची पिंजारी बाई, आमचे बाबा महार्या, उत्कृष्ट वक्ता म्हणून प्रभाष जोशींनी त्यांचं कौतुक दिल्लीमध्ये केलं होतं. असे या सगळ्यांचा विचार याच्यामध्ये आहे. हा विचार आम्हाला सुद्धा यांच्याकडून मिळालेला आहे हे मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छिते. आणि आदिवासींचं हे जगणं, ज्यामुळेच तर निसर्ग वाचतो आणि निसर्गावर जगणारे आपण सर्व असतो हे लक्षात ठेवा. पण आज याच धरणामुळे 16,000 आणखीन घरं बुडालेली आहेत. जी घरं बुडितात होती, परंतु एक खेळ झाला. धरण पुढे नेण्यासाठी 16,000 कुटुंबांना बाहेर केलं, लेवल्स बदलल्या आणि आम्ही म्हणतोय सांगतोय, पण शेवटी ते खरं ठरलं. आणि 2023मध्ये घरं कशी ध्वस्त झाली ते तुम्हाला खालच्या याच्यामध्ये बघायला मिळेल की मोठमोठी घरं ध्वस्त झाली आणि सरकार शर्मिंदा होऊन आमच्या पुढे मान्य करून चुकलेलं आहे
की हे चुकीचं झालं. कारण ज्या CWCनी सेंट्रल वॉटर कमिशननी लेवल्स लावल्या होत्या त्या बदलल्या एका अवैध प्रकारे स्थापन झालेल्या सरकारी कमिटीने. आम्हाला असं झालं तर लढावंच लागतं. आम्ही लढतो म्हणजे काही तीरकमठा घेऊन नाही, आदिवासींचे तीरकमठेसुद्धा बाजूला ठेवून आम्ही पहिली रॅली काढली. तेव्हा आज आम्ही सत्याग्रही म्हणून जो संघर्ष करतो त्याचबरोबर पुनर्वसनाचं कार्य हे सुद्धा आम्ही निर्माण कार्यच मानतो. आणि म्हणून नर्मदा नवनिर्माण अभियान 2004मध्ये स्थापन झालेली ही रजिस्टर्ड संस्था, हिचा प्रत्येक वर्षाचा प्रत्येक कागद कुणीही चौकशी लावली की आम्हीच सादर करतो. पण खोट्या कधी कधी बातम्या येतात आणि मग त्यांना आम्हाला हिमतीने उत्तर द्यावं लागतं. पण आमच्या ट्रस्टीज अशा आहेत की अत्यंत गुणी आणि अत्यंत सामाजिक सभानता असलेल्या, आणि म्हणून विकासाची अवधारणा ज्या दिशेने न्यायची आहे त्या दिशेने आमचं कार्य चालू असताना ही तर चुनवती आहेच. पण त्याच्या पलीकडे तुम्हाला सांगते, अवैध रेतखाणी या नदीला संपवत आहेत. मी आता त्याच्याबद्दल केस लढले कोर्टामध्ये, हातात आदेश आहेत, पण कुणीही राजकीय आशीर्वाद असलेलं हे कार्य थांबवू शकत नाहीत. त्यामध्ये मजूर मरतात तर लगेच मुद्दा उठतो, पण ट्रॅक्टर्स चालतात. ह्याच्यामुळे काय होणार हे सुप्रीम कोर्टाचा 27 फेब्रुवारी 2012चा आदेश तुम्ही वाचलात, मला काही बोलण्याचं कारण नाही. नदी आज संपते आहे. आज नर्मदेचं पाणी पूर्णपणे अशुद्ध आहे. परिक्रमावासींना सुद्धा माहीत नसतं, महाकालला जाणाऱ्यांना माहीत नसतं की क्षिप्रा नदी किती प्रदूषित आहे. मी प्रत्येकाचे टेस्ट रिपोर्ट करून घेतले, सुप्रियाताईंनी मला मदत केली. ते पाणी पिण्यालायक नाही, दिस इज नॉन पोटेबल वॉटर असा प्रत्येक वेळचा टेस्ट रिपोर्ट आहे. आणि यामध्ये इंडस्ट्रियल इस्टेटचं पाणी अजनार नदी, कारम नदी तिथून नर्मदेमध्ये येऊन पोचलेलं आहे. आणि आता ही नर्मदा सुखा आणि बाढ या चक्रामध्ये अडकलेली आहे. हे पण तुम्हाला सांग, नर्मदा कंट्रोल ऑथॉरिटी, पण एका नदीवर कॅस्केड ऑफ डॅम्स जेव्हा बनतात, फ्रान्सची लॉयर नदी असो, ॲमेझॉन, आता सगळ्यांना नाव माहिती आहे, पण तुम्ही ॲमेझॉन नदी घाटी पाहिली नसतील. वर्ल्ड कमिशन ऑन डॅम्सची मी कमिशनर होते, म्हणून आम्ही सर्व नद्या पाहिलेल्या आहेत दुनियेतल्या आणि सगळ्यांचा अभ्यास केला आहे. त्याच्यामध्ये या अशा वेगवेगळ्या धरणातून येणाऱ्या पाण्याचा कंट्रोल हा एक फार मोठा चॅलेंज असतो. तो चॅलेंज नर्मदेच्या बाबत फेल झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण झालं की एकीकडे आदिगुरूची मूर्ती बसवायची होती म्हणून ओंकारेश्वर धरणाचे गेट खोलले नाहीत, आणि दुसरीकडे पंतप्रधानजींचा जन्मदिवस साजरा करायचा होता म्हणून ते गेट खोलले नाहीत. 150 गावांमध्ये 16 सप्टेंबर संध्याकाळी 6 पासून जे पाणी चढत गेलं त्याच्यामध्ये ही घरं ध्वस्त झाली, अन्न वाहून गेलं, सगळं सामान बिघडलं, मवेशी शेकडोंनी मेले, काही माणसांचे मृत्यू झाले. आणि मग ज्या वेळेला गेट्स खोलली त्यावेळेला भरूच, अंकलेश्वर शहरातली घरं आणि तिथली तीर्थसुद्धा भंगार झाली. आज अशा परिस्थितीमध्ये आम्ही तिन्ही राज्यातले लोक एकत्र येऊन याची चौकशी करून घेऊन आम्ही लढतो आहोत. पण आमचं निर्माणाचं उद्दिष्ट आहे या नर्मदा घाटीला वाचवण्याचं, आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्या सगळ्यांचा जनसहयोग हा अत्यंत मोलाचा आहे. माझ्याकडे जे काही थोडे परिचय आहेत ते मी तुम्हाला देणारच आहे, पण आपण कधीसुद्धा येऊ शकता, पाहू शकता, आणि लेखन करणारे लेखन करतील तर, कारण आम्हाला आता वेळसुद्धा नसतो मीडिया करायला. पण आम्ही जे काही पाहिलेलं आहे, जे काही अभ्यास केलेला आहे ते सगळं आम्ही खूप सगळीकडे लिहित असतो. आंदोलन नावाचं आमचं जे मासिक आहे त्याच्यामध्येही सतत लेख येऊ शकतात. त्याचे खरे संपादक संजय मंगला गोपाळ आहेत. पण या सगळ्यामध्ये मी एवढंच सांगेन की विकासाची अवधारणा ही खरोखर विकेंद्रित, सादगी, समता आणि स्वावलंबन या 3 तत्वांवरती व्हावी, हा संतांचा संदेश समर्थ स्वामींपासून सर्वांचा हा घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्यामुळे हा पुरस्कार आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि सर्व सहयोगींच्या कृपेने जे काही काम झालेलं आहे, पण आम्ही इतके कमी पडतो आहोत की आता 4 जूनची आम्ही वाट पाहतो आहोत. 4 जूनच्या नंतर आम्ही परत चुनाव हो गया, अब चुनौती असं म्हणून संघर्ष आणि निर्माण या दोन्ही कामांना पुढे नेल्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही हे आपल्याला सांगून आपणही त्यावेळेला आमच्यामध्ये पोचाल अशी अपेक्षा करून आपली रजा घेते. धन्यवाद. जास्त वेळ घेतला असेल. खूप खूप धन्यवाद मेधाताई. मला असं वाटतंय देव मदत पोचवायला प्रत्यक्ष सगळीकडे पोहोचू शकत नाही, त्यावेळी मेधाताईंसारखे देवदूत मला असं वाटतंय आदिवासींच्या मदतीला तो पाठवतो असं मला वाटतं.
पण संघर्षाबरोबर नवनिर्मिती हे पण फार मोठं आवश्यक काम आहे, याची सुस्पष्टता या अभियानातून दिसली, हे फार कौतुकास्पद आहे. म्हणजे संघर्षापर्यंतच न थांबता दुसरीकडे पुनर्वसन हे फार महत्त्वाचं आहे, यालाही फार महत्त्व या अभियानामध्ये दिलं गेलं हे आपल्याला त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. मी पुनश्च एकदा तुमचं खूप मनापासून अभिनंदन करते आणि आभार मानते.